स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये। आज आपण आपले वाढत आलेले आहोत। ही बघा माठाची भाजी आहे। ती माठाची भाजी करायची आपल्याला। सफेद माठ आहे, हे सफेद माठ काढून आपल्याला लाल माठ इथे लावायचं। गेले वर्ष बी पडले ना त्याची भाजी आले। तर आता आपण ही सगळी टोपलींना काढून घेऊ। ही आपण अशी पद्धतीची खुरतो। आपली भाजी तोडून झाले। आता आपण ही भाजी बनवायची आहे। यो बघा आपला वारा, त्यामध्ये आपण ना सगळी भाजी वेगवेगळी प्रकारची लावले। ती भाजी ना तुम्ही दुसरा पुढचा व्हिडिओ बघित राहा। मस्त वेगवेगळी भाजी प्रकारची भाजी तुम्हाला दाखवीन। ही बघा ही कोवली असते, मग अशीच करून घ्यायची आपल्याला भाजी ना। जास्त त्याचा हे घालवायचं नाही। ही बघा अशी तोडून घ्यायची आपल्याला भाजी बनवण्यासाठी। बारीक आहेत ना, अशीच बनवायची। हे बघा अशी प्रकारची तोडू आपण, मग याची भाजी बनवू। ही माठाची भाजी धुवून घेतले। ही 4-5 पाण्याने धुवायची असते, कारण तर पक्की माती असते ना, वारेन पक्की माती असते म्हणून। नाही याला आम्ही काय बोलतो, माठाची भाजीला आम्ही देठ बोलतो, देठाची भाजी बोलतो आमच्या भाषेत। आता बघा आपण साहित्य बघू काय काय टाकायचं आहे त्या। भाजीसाठी तेल घेतले, ओला नारळ घेतले, टमाटे घेतले, कांदे घेतले 4-5, मसाला घेतले, लसूण, हळद, मीठ, तीळ घेतले, जिरा घेतले थोडा, अद्रकचा थोडा तुकडा घेतले, मिरच्या घेतले 4-5 ना, कोथिंबीर घेतले। आता आपण भाजी कापू। अशा प्रकारची आम्ही कापतो। ये बिना खताची आहे, या समजाची रान भाजीचा ही जो की बी पडते ना त्याच्याशी उगवतं। असं बारीक करायची, अजून थोडी बारीक करून घेऊ। आता आपण भाजी तयार करू। 2 चमचे तेल टाकते, जास्त नाही टाकायचं। ती भाजी ना जरा तुपटच असते चवीला। कढीपत्ता टाकतो, थोडीशी राईजिरी, कांदा टाकू आता आपण। सगळा मिक्स करून घेऊ, कांदा परतून घेऊ लाल होईपर्यंत। आपण मीठ टाकून घेऊ। मीठ टाकला ना कांद्यावर का लवकर कांदा शिजते। आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ, नंतर टाकायचं नाही आपल्याला। आता लवकर कांदा मरल, म्हणजे एकदम हे होईल, शिजून निघल। आपला कांदा परतले। आता आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकू। 2 मिनिटं परत आपण परतून घेऊ। 2 मिनिटं असं परतून घेतला ना का मग आपण परत टमाटा टाकणार आहोत। खावायला जाम पौष्टिक असते ही भाजी। टमाटा टाकू आपण। टमाटा जरा थोडा शिजवून दे।
आपला टमाटा पण थोडासा शिजले. आता आपण ना तीळ टाकल्याने तीळ टाकू थोडस. मसाला आपण थोडा टाकू. मिरची टाकले ना, 1 चमचा छोटा टाकले ना. हळद टाकले बघा, थोडी छोटा चमचा. आता मिक्स करून घेऊ. आता आपण ओला नारळ घेतले ना, तो सगळा टाकून घेऊ. आता ही भाजी आपली सगळी टाकून घेऊ. कुठे भेटली तुम्हाला ना, आता ना ही भाजी ना खा. कारण ते याच आताच भेटणार आहे ती भाजी, नंतर आखी उन्हाळ बनाय भेटणार. चवीला पण छान लागते. ते सगळी परतून घेऊ आपण. शिजायला जास्त वेळ नाही लागणार. कमी गॅस वर करायची आहे. गॅस असेल तर कमी करा. मी एकदम चुलीचा हे कमी केले, नाही तर लागेल. अशी मिक्स करून झाली ना का थोडासा ठेवायची ना, त्याच्यावर ताट ठेवायचं आहे. त्याचं पाणी आपोआप ओलते बघा. थोडी 5 मिनिट भाजी तयार आहे. आपण उतरून घेऊ. जास्त वेळ नाही लागाय, 5-10 मिनिटांनी होते भाजी. बघा, खावाला मस्त पौष्टिक असते. करून खा. कमेंट मध्ये सांगा कशी लागली अशी. भाकरीची जोडीला, चपातीचे, भाताचे, कशाचे तरी केली ना तरी चांगलीच लागते. तुम्ही करून बघा. नाही, पौष्टिक भाजी तुमच्या मुलांना पण बनवून द्या. कशी भाजी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.